नमस्कार, माझे नाव सुप्रिया हनुमंत गाडे आहे. मी कविठरावजी शिंदे प्रशाला इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या टीमचे नाव डॉक्टर विजय भाटकर असे आहे. विकसित भारत बिल्डथॉन 2025 या उपक्रमांतर्गत माझे सहकारी मित्र व मैत्रीण नेहा गायकवाड, दिव्या कत्रे, आकाश पाटील, आयुष आरनाळे ही भूमिगत जलपातळी वाढीच्या उपाययोजना सादर करीत आहे. नमस्कार, माझे नाव नेहा संतोष गायकवाड. मी कविठरावजी शिंदे प्रशाला अंबाड या प्रशालेत इयत्ता 9वीत शिकत आहे. भारत सरकारच्या विकसित भारत बिल्डथॉन 2025 या योजनेअंतर्गत राबवलेल्या उपक्रमात आमच्या गावात जी समस्या निर्माण झाली आहे ती अशी आहे की आमच्या गावात दरवर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडतो. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आम्ही या समस्येचे मूळ कारण शोधले असता आमच्या असे लक्षात आले की आमच्या गावात जी जमीन आहे त्या जमिनीतील पाण्याची पातळी खूप खोलवर गेलेली आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला हा उपक्रम उपयोगी पडला. नमस्कार, माझे नाव दिव्या कत्रे. मी कविठरावजी शिंदे प्रशाला अंबाड इयत्ता 9वीतील विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला भूमिगत जलपातळी वाढीच्या उपाययोजना सांगणार आहे. गावात काही ठिकाणी सामुदायिक विहिरी बांधा, 10 ते 20 फूट अंतराच्या हाताने चालवता येणार पंप वापरून बोरवेल बांधा. गावात पाण्याचे टाके असतील तर दर 3 वर्षांनी स्वच्छ करा. गावात लहान नद्या ओढ्या असतील तर पावसानंतर पावसाचे पाणी वापरण्यासाठी त्यावर चेकडॅम बांधा. छतावर पाणी साठवणे ही अधिक कमी खर्चाची पद्धत आहे जी भारतात शेकडो वर्षांपासून विकसित सुरू वापरली जात आहे. नमस्कार, माझे नाव आकाश माधव पाटील आहे. मी कविठरावजी शिंदे प्रशाला अंबाड या शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. या प्रकल्पासाठी आपल्याला स्थानिक बांधकाम साहित्य विटा, दगड, वाळू, सिमेंट व छोट्या मोठ्या आकाराचे रिंग पाईप्स लागतील. यासाठी थोडासा खर्च येत असल्यामुळे शेतकरी वर्ग याकडे दुर्लक्ष करतो. पण महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनेमार्फत शेतकरी वर्गाला या प्रकल्पाचा लाभ घेता येईल. नमस्कार, माझे नाव आहे कृष्ण आरणे. कविठरावजी शिंदे प्रशाला अंबाड या प्रशालेत मी इयत्ता 9वीत शिकत आहे. विहीर ही पाणी साठवण्याचे स्रोत नसून विहीर ही आंतरभूभागातील व बाह्य भूभागावरील पाण्याचे संबंध जोडणारा एक स्रोत आहे. या स्रोतात पाणी पावसामुळे कमी जास्त होते. पावसामुळे विहिरीची पातळी खालीवरी होते. काही दिवसात पाऊस थांबल्यानंतर विहिरीचे पाणी संपून जाते. त्यानंतर शेतकरी वर्ग हा बोरवेलचा वापर करून पाण्याची कमतरता भागवतो. पण काही दिवसानंतर बोरवेलचे देखील पाणी संपते. त्यानंतर शेतकरी वर्गाला पाण्याची मोठी समस्या असते. आम्ही सादर केलेल्या उपक्रमामार्फत शेतकरी वर्ग हा या साठवलेल्या पाण्याचा बोरवेल शेजारी पाझर खड्डा तयार करून ते पाझर खड्ड्यात पाणी सोडून ते पाणी झिरपवून त्याचे पुनर्वापर करू शकतो. धन्यवाद.